माननीय डॉक्टर ताहिर खान पठाण, प्रभारी मराठी विभाग, आधुनिक भारतीय भाषा, अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठ, उत्तर प्रदेश यांचे मी शब्द सुमनांनी हार्दिक हार्दिक महाविद्यालयाच्या वतीने स्वागत करते. सर, आपण उत्तर प्रदेश मध्ये असताना आम्हाला ही संधी दिली. आपल्या स्वागताची प्रत्यक्ष संधी मिळत नसलीही तरी आभासी पद्धतीने आपण आमच्यासाठी उपलब्ध झालात ही आमच्यासाठी आनंदाची बाब आहे. आपला परिचय करून देताना मला अत्यानंद होतो की आपण MA मराठी, MA BEd, इतिहास, नेट, PhD इत्यादी पदवी प्राप्त आहात. आपला जन्म जालना जिल्ह्यातील मार्डी गावचा. मराठी विभाग आणि आधुनिक भाषा, अलीगड मुस्लिम केंद्रीय विश्वविद्यालय, अलीगड, उत्तर प्रदेश. आनंदाची बाब ही आहे की सर उत्तर प्रदेश मध्ये असून मराठी विषयाचं जे स्थान आणि मोल तिथे टिकवता आहेत हे अत्यंत महत्वाची आणि आनंददायी घटना आहे. सर, आपणास MA मराठीमध्ये सर्वप्रथम आल्याबद्दल 2 सुवर्ण पदके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद यांच्याकडून कुलपतीचे विशेष सुवर्ण पदक, श्रीमती लक्ष्मीबाई बापूरावजी जाधव सुवर्ण पदक यासह अनेक मान्य सन्माननीय अशी 12 विविध पारितोषिकी प्राप्त आहेत. त्याचप्रमाणे मत्स्योदरी विद्यालयातून BA मध्ये आपण प्रथम आलात, त्याकरिता व BEd मध्ये आपण सर्वप्रथम आलात याही करिता आपणास पारितोषिकी प्राप्त आहेत. सर, आपणास संत साहित्य मीमांसा या ग्रंथासाठी राज्यस्तरीय संत नामदेव संपादन पुरस्कार 2020 चा मिळालेला आहे. आपली संपादित पुस्तके 8 असून मुस्लिम साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान, सुफी साहित्य स्वरूप आणि शोध, संत साहित्य मीमांसा, मराठी भाषिक सहसंबंध, कस्तुरी, जागतिकीकरण आणि भाषा आणि साहित्य, दलित साहित्याचे बहुविध आयाम, दलित लिटरेचर इन इंडियन लँग्वेज अशा प्रकारे आपली विविध पुस्तके आहेत. विविध विषयावरील राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्रांचे आयोजन आपण केलेले आहे. त्यांचे विविध विषय आपल्याला या ठिकाणी महत्वपूर्ण ठरतात. भारतीय भाषेतील दलित साहित्य, जागतिकीकरणाचा मराठी भाषा व साहित्यावरील प्रभाव, मराठीचा इतर भाषेशी सहसंबंध, सर सय्यद अहमद खान, विजन आणि मिशन, सुफी साहित्य, मुस्लिम साहित्यिकांचे मराठी साहित्याला योगदान ही या विषयावरील आपले चर्चासत्र उल्लेखनीय आहे. विविध राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय संशोधन पत्रिकेतील आपले शोधनिबंध देखील प्रकाशित आहेत. त्याचप्रमाणे विविध पुस्तकांमधून 18 शोध निबंध, शोधपत्रिकांमधून 26 शोध निबंध, तद्वतच विविध मासिकांमधून अनेक विषयावरील पुस्तकांचे परीक्षण आपण केलेले आहात. महाराष्ट्रातील विविध विद्यापीठातील PhDच्या 70 शोध प्रबंधाचे मूल्यमापन आपण केलेले आहे. 25 मौखिक परीक्षा देखील आपण घेतलेल्या आहात. विविध रिफ्रेशर ओरिएंटेशन मध्ये अनेक ठिकाणी आपण व्याख्याने दिलेली आहेत. शाळा महाविद्यालय या ठिकाणी ही आपली व्याख्याने उल्लेखनीय राहिलेली आहेत. PhDचे मार्गदर्शन करत असताना उत्तर प्रदेशमध्ये मराठी भाषेचा गौरव टिकवण्याचा आपण काम करता. याच अनुषंगाने आपले 2 विद्यार्थी PhD प्राप्त आहेत आणि 3 विद्यार्थ्यांचे PhD कार्य सुरू आहे. तसेच विविध प्राधिकरणावर देखील आपण उल्लेखनीय कार्य केलेले आहे. सर, आनंदाची बाब ही वाटते की वारकरी संप्रदायामध्ये मुस्लिम संत कवींचे जे काही योगदान राहिले आहे आणि त्यामुळे वारकरी संप्रदायाची चळवळ जी सर्वसमावेशक आणि लोकाभिमुख झाली, तद्वतच त्याचप्रमाणे आपले आजचे कार्य वर्तमान परिस्थितीत आम्हाला फार महत्वाचे वाटते. मी अधिक वेळ न घेता आपणास विनंती करते की आपण कविवर वसंत बापट यांच्या कवितेचे योगदान या विषयावर आपले विवेचन करावे. धन्यवाद. सर्वांना माझा नमस्कार. आवाज येतोय मॅडम? आवाज येत असेल तर कृपया कळवावे. आवाज येतोय का सर? हॅलो, येतोय सर. आवाज? ठीक आहे. थँक्यू सर, थँक्यू. श्री शिवाजी शिक्षण संस्था अमरावती द्वारा संचलित श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय अमरावती येथील मराठी
व संगीत विभाग, भारतीय महाविद्यालय अमरावती आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान विभागीय केंद्र अमरावती यांच्या संयुक्त विद्यमाने एक दिवसीय राष्ट्रीय परिषद अर्थात काव्यांजली या कार्यक्रमाचे उपस्थित असणारे श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालयाचे सन्माननीय प्राचार्य डॉक्टर रामेश्वर भिशे सर, भारतीय महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर आराधना वैद्य मॅडम, या कार्यक्रमामध्ये उपस्थित असणाऱ्या संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील मराठी विभागाच्या प्रमुख आदरणीय डॉक्टर मोना चिमोते मॅडम, डॉक्टर अलका गायकवाड मॅडम, डॉक्टर मीता कांबळे, डॉक्टर वर्षा चिखले मॅडम, डॉक्टर गजानन केतकर, दोन्ही महाविद्यालयाचे सन्माननीय उपप्राचार्य प्राध्यापक वृंद, या ई राष्ट्रीय परिषदेत सहभागी झालेले सर्व प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो, मला या सत्रामध्ये कविवर्य वसंत बापट यांच्या कवितेच्या योगदानाच्या अनुषंगानं विचार व्यक्त करण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे. या ई राष्ट्रीय परिषदेमध्ये दोन मराठीतील महत्वाच्या साहित्यिकाच्या अनुषंगानं, कवितेच्या अनुषंगानं आपण विचार मंथन आज दिवसभर होणार आहे. आपल्या सर्वांनाच माहित आहे आणि वसंत बापट यांचं हे जन्मशताब्दी वर्ष आहे आणि या दोन महत्वाच्या कवीच्या अनुषंगानं, काव्याच्या अनुषंगानं या ठिकाणी विचार मंथन आणि चर्चा या ठिकाणी घडत आहे. आपल्याला माहित आहे की 1942 पासून आजपर्यंत ज्याप्रमाणे जगाच्या आणि भारताच्या इतिहासामध्ये अनेकविध उलथापालथी झाल्या, त्याचप्रमाणे मराठी काव्यातही अनेक उलथापालथी झाल्या, नवीन प्रवाह निर्माण झाले, वादळे झाली, चर्चा घडल्या, परंतु अर्वाचीन मराठी काव्याचा प्रवाह अनंत वळणे घेत तर कधी प्रचंड खळखळ करीत तर कधी संतपणे वाहत राहिला आहे. वसंत बापटांची प्रतिभा ही सर्व स्थितांतरे आपल्या जाणत्या डोळ्यांनी पाहत होती. त्यांच्या प्रतिभेने यातले काही स्वीकारले तर काही नाकारले. तिने कधी पावले जुळून घेतली तर कधी कटाक्षपणे अलिप्त राहिलेली आपल्याला दिसून येते. स्वातंत्र्य प्राप्तीनंतर महाराष्ट्रात जे प्रसिद्ध कवी आहेत त्यात वसंत बापटांचे स्थान वैशिष्ट्यपूर्ण आपल्याला मानता येईल. मर्ढेकरांनंतरच्या पिढीतील एक समर्थ कवी म्हणून मराठी काव्यरसिक आज त्यांना ओळखतात. वसंत बापटांचे व्यक्तिमत्व एकलक्षी नसून ते बहुलक्षी आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात स्वातंत्र्य गीतांनी सारा महाराष्ट्र त्यांनी दुमदुमून सोडला होता. गोवा मुक्ती आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राची चळवळ, राष्ट्रसेवा दल, राष्ट्रसेवा कला पथक, भूदान यज्ञ, पंढरपूर मुक्ती लढा यांच्या संदर्भात तरुण पिढीमध्ये जागृती करण्याचे महत्वाचे कार्य त्यांनी केल्याचे आपल्याला दिसून येतात. राष्ट्रीय तमाशा हा एक नवीन कला प्रकार मराठी साहित्यामध्ये त्यांनी आणलेला आपल्याला दिसून येतात. महाराष्ट्र दर्शन, भारत दर्शन, शिवदर्शन, आझादी की जंग असे कितीतरी कार्यक्रम त्यांनी देशभर केल्याचे आपल्याला दिसून येतात. मराठीतल एक शैलीदार लेखक, ढंगदार वक्ते आणि रसिक प्राध्यापक म्हणून त्यांचा लौकिक असल्याचं आपल्याला दिसून येतात. बिंदा करंदीकर, मंगेश पाडगावकर यांच्या साथीने वसंत बापटांनी महाराष्ट्राच्या गावोगावी मराठी कविता पोहोचलेली आपल्याला दिसून येते. वसंत बापटांचे व्यक्तिमत्व अनेक पैलू आहेत. एक प्रतिभाशाली कवी, प्रभावी स्वातंत्र्य शाहीर, वाङ्मयाचे ख्यातनाम अभ्यासक, समीक्षक, पुरोगामी गद्य लेखक, ढंगदार वक्ता, अभिनेता, कला पथकाचा निर्माता, विविध चळवळी करणारा चळवळ्या असे विविध पैलू असलेले आणि चैतन्यशील प्रतिभा असणाऱ्या वसंत बापटांनी अशा कितीतरी अंगाने रसिकाची हृदयाची ठाण त्यांनी घेतल्याचे आपल्याला दिसून येतात. अशा वसंत बापटांच्या जीवनचरित्रा संदर्भात आपण पाहिल्यानंतर वसंत बापट यांचं खरं नाव विश्वनाथ वामन बापट आहे. त्यांचा जन्म 25 जुलै 1922 रोजी सातारा जिल्ह्यातील कृष्णाकाठच्या कराडमध्ये झाला. रत्नागिरी जिल्ह्यातील गोळप हे वसंत बापटांचे मूळ गाव. नंतर त्यांचा सर्व परिवार गोळप सोडून पुण्याला स्थायिक झालेला आहे. वसंत बापटांचं बालपण हे बेळगावला गेलं. त्यांचं पूर्व प्राथमिक शिक्षण हे बेळगावलाच झाल्याचं आपल्याला दिसून येतात. आणि 1948 मध्ये सर परशुराम भाऊ महाविद्यालयातून संस्कृत आणि मराठीची एम ए ची पदवी घेतल्यानंतर एम ए चा निकाल लागण्या अगोदरच
वसंत बापटांना धारवाडच्या कॉलेजमध्ये प्रोफेसर म्हणून नोकरी मिळाली. शिकवणे, मास्तरकीने, नाटक गाण्यासारख्या इतर उद्योगात रस घ्यावा हे त्या ठिकाणी प्राचार्यांना आवडलं नाही. म्हणून त्यांनी त्यातील प्राचार्यांचा एक शेर असा होता की प्राध्यापकांनी असले धंदे करू नयेत, आणि हे धंदे म्हणून वसंत बापटांनी त्या ठिकाणची नोकरी सोडली. आणि 1949 ते 1964 या कालखंडामध्ये मुंबईतील वांद्र्यात असणाऱ्या नॅशनल महाविद्यालयात संस्कृत आणि मराठीचे विषयाचे प्राध्यापक म्हणून त्यांना नोकरी मिळाली. आणि इथेच त्यांच्या कलागुणांना विकास झाल्याचं आपल्याला दिसून येतात. 1964 ते 1974 पर्यंत दादरच्या रामनारायण रुईया महाविद्यालयात त्यांनी नोकरी केली. आणि पुढील म्हणजे 1974 पासून ते 1982 या 10 वर्षाच्या कालखंडामध्ये मुंबई विद्यापीठातील गुरुदेव रवींद्रनाथ टागोर तोंडलिक साहित्याचे प्राध्यापक म्हणून त्यांनी काम केले आणि इथूनच ते सेवानिवृत्त झालेले आहेत. आज आपण पाहतो की त्यांच्या जीवनाच्या संदर्भामध्ये वसंत बापट आणि सौ नवलताई बापट म्हणजे नलिनी यांचा प्रेमविवाह झाला होता. आणि जसा उल्लेख सुरुवातीच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमामध्ये आपण पाहिला असेल की राष्ट्र सेवा दलाच्या माध्यमातून त्यांचा परिचय झाला आणि कुटुंबाच्या सहमतीनं त्यांनी नंतर लग्न केलेलं आहे. असं बहुरंगी असणारं, अष्टपैलू व्यक्तिमत्व असणारं वसंत बापटांच्या संदर्भामध्ये पूर्ण मराठी साहित्याला ते सुपरिचित आहे. आणि जवळपास मराठी साहित्यामध्ये 12 काव्यसंग्रह वसंत बापटांनी लिहिलेला आहे. म्हणजे बिजली पासून ते मेघ हृदय पर्यंत त्यांचा कवितेच्या विकासाचे टप्पे, त्यांनी निरनिळ्या कालखंडात घेतलेली वळणे, अभिव्यक्तीची विविध रूपे पाहावयास त्यांचे मिळतात. त्यांचा बिजली 1952, सेतू 1957, 11वी दिशा 1962, सकिना 1972, मानसी 1977, प्रवासाच्या कविता ह्या 1982, शिंग फुकले रणी 1982, शूर मर्दाचा पोवाडा 1988, मेघ हृदय 1988, तेजसी 1991, राजसी 1991 व रजिया 1993 असे 12 काव्यसंग्रह वसंत बापटांचे प्रकाशित झाल्याचे आपल्याला दिसून येतात. 1952 मध्ये प्रकाशित झालेला बिजली हा वसंत बापटांचा पहिला काव्यसंग्रह होता. देशात कवीला उपेक्षित अशा क्रांतीचे प्रतीक म्हणजे अपेक्षित असणारी स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये जी असणारी क्रांती या ठिकाणी वसंत बापटांना अभिप्रेत होती. क्रांती विषय असलेल्या अनेक कविता त्यांच्या या काव्यसंग्रहामध्ये आपल्याला दिसतात. कुसुमाग्रजांनी त्यांच्या तेजस्वीतेचे कौतुक केलेलं आहे. बिजली या काव्यसंग्रहामध्ये एकूण 46 कविता आहेत. सामाजिक तत्वज्ञान व या तत्वज्ञानाचा मनापासून केलेला पुरस्कार हा बिजली मधील त्यांच्या काव्याचे प्रमुख वैशिष्ट्य असल्याचे आपल्याला दिसून येतात. बिजली, देशाची हाक, स्वातंत्र्य कुठे स्वातंत्र्य, दिवाळी, तुला नव्या जगाची आण यासारख्या कवितामधून सामाजिक दृष्टिकोन लक्षात आपल्याला येतो. त्याचबरोबर बिजलीच्या अवतारानं अनेकांची जीवने सुखी होतील, शेतकरी कष्टकऱ्यांचे अन्याय दूर होतील असा आशावाद वसंत बापटांना असल्याचं आपल्याला दिसून येतात. म्हणून बिजली या काव्यसंग्रहामध्ये वसंत बापट असं म्हणतात की या अवतातून, या हातोड्यातून, म्हणजे या अवतातून, या हातोड्यातून, या जात्यातून, या पात्यातून, या दात्यातून, या भाट्यातून, या कामातून, या घामातून, या अश्रूतून, या अग्नीतून ठिणगी फुटेल जोमात. या अश्रूतून, या अग्नीतून ठिणगी फुटेल जोमात, येईल विजेच्या वेशात, बिजली नाचेल गगनात, वादळ होईल जोशात. म्हणजे क्रांतीचा पुरस्कार करणारी बिजली काव्यसंग्रहातून असणाऱ्या अनेक कविता असल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणजे क्रांतीची ग्वाही, क्रांतीचा पुरस्कार या काव्यसंग्रहातून करताना कवी आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर तुला नव्या जगाचे आण मध्ये देशासाठी कार्य करणाऱ्या बहुजन समाजाला आव्हान करताना ते म्हणतात की तुझ्या कामामधून, तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून, तुझ्या कामामधून, तुझ्या घामामधून तुझं पिकल सोन्याचं रान, चल उचल हत्यार, चल उचल हत्यार, गड्या घेऊन हुशार, तुला नव्या जगाची आण अशी बहुजन समाजाला केलेली त्यांनी आव्हान या बिजली सारख्या काव्यसंग्रहामधून आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर बिजली नंतर वसंत बापटांचा सेतू हा काव्यसंग्रह 1957 मध्ये प्रकाशित झाला. बिजली आणि सेतू यामध्ये जवळपास 5 वर्षाचं अंतर आहे. बिजली नंतर त्यामध्ये अंतर्बाह्य बदल झाल्याच्या कवितेमध्ये आपल्याला दिसून येतात.
सेतूमध्ये वसंत बापटांनी प्रीती काव्याचं सुभंग दर्शन घडवलं आहे. निसर्ग आणि प्रीती या दोन जाणीवा विविध मनोहारी रूपे त्यांच्या या कवितेनं घेतल्याचे आपल्याला दिसून येतात. मिलनाचा बेभान अनुभूतीचं चित्र फितूर या लावणी सदृश कवितेमध्ये उत्कटपणे व्यक्त करताना वसंत बापट असं म्हणतात की फितूर झाला वारा आम्हा, फितूर झाला वारा आम्हा, पार उडाला तट जास्वंदी. फितूर झाला वारा आम्हा, पार उडाला तट जास्वंदी, कसे राखील बाले किल्ले, तलम तुझे हे स्वर शिववंदी. अशी असणाऱ्या अनेक कविता या सेतूमधून असल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणजे एकीकडे निसर्ग आहे तर दुसरीकडे प्रीतीसारखं म्हणजे प्रेम विषयक कविता या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे प्रेम मिलनाच्या विविध छटा त्यांच्या कवितेमधून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. वसंत बापटांच्या प्रेम कवितेमधून येणारा प्रियकर हा प्रामुख्यानं त्याची जिंदगी प्रीतीमुळे कशी बर्बाद झालेली आहे, विवळ झालेला आहे, त्या स्मृती तरंगताना रंगवणार आहेत. नाट्यपूर्ण अशा पद्धतीनं प्रियकरांना आपली प्रेम भावना व्यक्त केलेली आहे. नाट्यगीत हा बापटांचा अतिशय असा लाडका हा त्यांचा प्रांत आहे. पुढं 11वी दिशा या काव्यसंग्रहामधून नाट्यपूर्ण प्रेमगीते, निसर्ग सौंदर्याच्या कविता, लावण्या आणि लावणी सदृश कविता, मुक्त सुनीते, गझल सदृश कविता आणि संगीतिका त्यांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे तिची आणि त्याची झालेली भेट, म्हणजे तिची आणि त्याची झालेली भेट ही पुढे उत्तर आयुष्यामध्ये चाकाचूक म्हणून ठरलेली असते. तरी त्या भेटीचे ओझे होता कामा नये म्हणून वसंत बापट असं म्हणतात, माझ्या अबोलीचे होठ, म्हणजे माझ्या अबोलीचे ओठ त्यांना पाषाणाचे बळ. माझ्या अबोलीचे ओठ त्याला पाषाणाचे बळ, माझा अभोगी शृंगार, माझा अभोगी शृंगार लपवतो सारे वळ. म्हणजे अशी असणारी भावना आणि शृंगार ह्या सर्व अत्यंत तरल अशा शब्दामध्ये वसंत बापट या काव्यसंग्रहामध्ये व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. त्यांचे गीत गाण्यासाठी तिनं नवीन वाटा व्यक्त केल्याचे आपल्याला दिसून येतात. त्यानंतर सकीना त्यांची कविता विविध रूप धारण करते. म्हणजे त्यांचे कवितेचे जे शीर्षक आहेत अत्यंत बोलके आणि वेगळे असणारे असे शीर्षक आहेत. म्हणजे सकीना ही त्यांची कविता आहेत, यामधून विविध रूप ती धारण करताना आपल्याला दिसते. लावणी आहे, गझल आहे, नाट्यगीते आहेत, अक्षर छंद आहेत, ओवी, विराणी अशा रचना प्रकारांचा आविष्कार सकीनात आपल्याला दिसून येतो. वसंत बापटांच्या कवितेच्या कक्षा किती व्यापक आहेत याच्या अनुषंगानं विविधतेतून त्याचं आपल्याला दर्शन घडतं. सकीनामध्ये स्त्रियांचे विविध रूप, लावणी ढंगाचे ठसठसीत स्वभाव चित्र, अंगाला बिलगलेला सैल लहेंगा, पैजाम्याचे फुलारलेले पंख, मानेवर खुलणारे कमल खानी हार, पाठीवर लाठे लाठे रुमझुम झुलणारे रेशीम गोंडे, कटिहार पट्टा, उरी दुपट्टा अशा ठाटातील नवयवना बापटांनी सकीनामध्ये रेखाटलेले आपल्याला दिसून येते. म्हणजे पहा, स्त्री रूपाचं दर्शन, शृंगारिक दर्शन वसंत बापट किती चांगल्या पद्धतीने करताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे लावणीच्या दृष्टिकोनातून आपण जेव्हा त्यांच्या कवितेची नाळ ही आपल्याला लावणीशी जोडताना आपल्याला दिसून येतात. म्हणजे स्त्रियांचे रूपवर्णन आणि व्यक्तिमत्वाची लोभस चित्र गुंफणे वसंत बापटांच्या कवितेचा छंद असल्याचं आपल्याला जाणवतं. त्याचबरोबर शब्द कळेतील नादवर्तन, स्त्री विभ्रम, काममूलक सौंदर्य आणि शृंगार धीट हा त्यांच्या लावणीत व्यक्त होताना आपल्याला दिसून येतो. ते म्हणतात की मुरलेली मदिरा, म्हणजे मुरलेली मदिरा नागवेलीला पाणी, मुरलेली मदिरा नागवेलीच्या पाणी, जाणत्या जीवाला हवी जुनी ही जाणी. म्हणजे अशी असणारी एक शृंगारिक रचना त्यांची असल्याचे आपल्याला दिसून येतात. नंतर पुढं मानसी 1977 मध्ये त्यांचा काव्यसंग्रह प्रकाशित झाला आणि या मानसी काव्यसंग्रहामध्ये जवळपास 36 अशा कविता आहेत. तिला मालिका कविता असं वसंत बापटांनी म्हटलेलं आहे. या संदर्भात प्रण जोशी असं म्हणतात की ती मालिका कविता नसून ती निवेदनात्मक कविता आहे. विजया राजाध्यक्ष यांनी आणि सुधीर रसाळ यांनी मानसीला मालिका कविता असं म्हटलेलं आहे. अगदी बालपणापासूनच बरोबर खेळलेली, तारुण्यानं सारे विषय दिमाग तिच्यावर उधळणारी,
त्याच्यावर जीव लावणारी एक पोर, तिच्यावर नायकाचा जीव जडला. आणि हा जीव जडत असताना ते म्हणतात की तुला आवडता खेळ आंधळी कोशिंबीर, तुला आवडता खेळ आंधळी कोशिंबीर, डोळ्यावर पट्टी बांधताना. म्हणजे तुला आवडता खेळ आंधळी कोशिंबीर, डोळ्यावर पट्टी बांधताना, कधी कधी तुझे ओठ लागत माझ्या कानांना, पुढे तुझा एक एक चाळा, पुढे तुझा एक एक चाळा नित्य नवीन, वाढ वयातले वेंधळेपण वाढवणारा. म्हणजे आजही आपण ही ज्यावेळेस कविता वाचतो आणि कविता वाचल्यानंतर आम्हाला ते आमचं बालपण आठवतं. बालपणात आठवत असताना 8-10 वर्षाचे असताना खेळलेले वेगवेगळे खेळ असतील, म्हणजे डोळ्यावर पट्टी बांधणं, एकमेकाला शोधणं आणि शोधत शोधत प्रिय म्हणजे प्रेमाची भावना तिच्यावर व्यक्त होणं आणि नंतर टाटाटूट होणं, अशी विरहाची भावना, शृंगाराची भावना, प्रेमाची भावना वसंत बापटांच्या कवितेमध्ये पदोपदी व्यक्त होताना आपल्याला दिसून येते. नंतर पुढच्या कालखंडामध्ये प्रवासाच्या कविता, शिंग फुकले रणी, शूर मर्दाचा पोवाडा, मेघ हृदय या काव्य संग्रहाच्या संदर्भामध्ये, म्हणजे जवळपास जो वेळ जिथं हे व्याख्यान संपायला पाहिजे होतं त्यापेक्षा ते व्याख्यान त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे. वेळ अभावी ते सर्वच याच्यावर काव्य संग्रहावर चर्चा करणं आपल्याला शक्य होणार नाही. वसंत बापटांच्या कवितेमध्ये म्हणजे एकंदरीत वाङ्मयीन दृष्टिकोनातून आपण मूल्यमापन करतो, तर मूल्यमापन करत असताना ज्या 12 काव्य संग्रहामधल्या कविता, म्हणजे सर्वच कवितेमध्ये म्हणजे प्रेमाचं शृंगारिक दर्शन आपल्याला घडतं. या काव्य संग्रहामधून सामाजिकताचं दर्शन आपल्याला घडतं. मुख्य म्हणजे राष्ट्रीय एकात्मता प्रस्थापित करणाऱ्या, राष्ट्रीय विषय हाताळणाऱ्या कविता वसंत बापटांनी लिहिलेल्या आहेत. म्हणजे सामाजिक कविता असतील, राष्ट्रीय कविता असतील, प्रेम कविता असतील, निसर्ग कविता असतील, लावणी आहेत. वसंत बापटांची कविता आणि प्राचार दृष्टिकोनातून आपल्याला वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्याचा आपल्याला विचार करता येईल. सामाजिकता त्यांच्या कवितेमध्ये ठसठसून भरलेली आपल्याला दिसून येतात. म्हणजे त्या कालखंडामधील रूढी, परंपरा, रीतिरिवाज आणि सर्वच दर्शन त्यांच्या कवितेमधून अव्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. सामाजिकतेचं दर्शन करत असताना, त्या कालखंडातील परिस्थिती अधोरेखित करत असताना वसंत बापट असं म्हणतात की वशिल्या वाचून ज्या ब्लडी देतो कोण. पहा, म्हणजे शब्द मराठी बरोबर इंग्रजीचाही त्यांनी वापर केलेला आहे. वशिल्या वाचून ज्या ब्लडी देतो कोण, वशिल्या वाचून ज्या ब्लडी देतो कोण, काही म्हणा आपले लोक आळशी ठोन, काही म्हणा आपले लोक आळशी ठोन, करप्शनची कमाल नुसती, करप्शनची कमाल नुसती स्टुपिड झाले, करप्शनची कमाल नुसती स्टुपिड झाले, तू सांग फ्रीडम नंतर काय झाले, तू सांग फ्रीडम नंतर काय झाले. म्हणजे या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्व काही क्षेत्रामध्ये बदल घडेल, ही जी आमची अपेक्षा होती, सर्वसामान्यांचं जीवन उंचावेल, सगळ्या सोयी सुविधा त्यांना उपलब्ध होतील, ही भावना आमची जी होती, ही जी भाबडी आशा होती, ही स्वातंत्र्यानंतर आम्हाला फोल ठरताना दिसले. आजही म्हणतात वशिल्याशिवाय नोकरी कोणाला मिळेल. म्हणजे आजही उद्घाटनाच्या सत्रामध्ये मी ऐकत असताना नोकऱ्यासाठी आपल्याला कशा पद्धतीनं जंग पछाडावं लागतं, कशा पद्धतीनं त्याच्यातून जावं लागतं, याचं उत्तम उदाहरण आपल्याला त्या ठिकाणी दिलं. तेच विचार वसंत बापट अशा म्हणतात की वशिल्याशिवाय कोणाला नोकरी मिळणार नाही. जॉब ब्लडी देतो का कोण, कोणी जॉब देणार का आम्हाला, काही म्हणा आपले लोक आळशी आहेत, आणि करप्शनने नुसतं कमाल केली. म्हणजे करप्शन काय नुसती कमालच केली, स्टुपिड सगळे झाले, तू सांग फ्रीडम नंतर आम्हाला काय मिळालं, म्हणजे स्वातंत्र्य प्राप्तीनंतर आमच्या हातामध्ये काय आला, असा खडा सवाल प्रवासाच्या कविता या काव्यसंग्रहामध्ये वसंत बापट व्यक्त करताना आपल्याला दिसून येतात. त्यानंतर आपण पाहिलं की सुरुवातीच्या सत्रामध्ये वक्त्यांनी म्हणजे वसंत बापटावरती साने गुरुजींचा प्रभाव होता आणि साने गुरुजीवरती महात्मा गांधींचा प्रभाव होता. म्हणजे स्वातंत्र्याच्या चळवळीमध्ये वसंत बापटांनी महत्वपूर्ण असं त्या वयाच्या 22व्या वर्षामध्ये त्यांनी काम केलेलं आहे. आणि महात्मा गांधींचं सत्य असेल, अहिंसा असेल, सत्य अहिंसा याचा प्रभाव वसंत बापटांच्या कवितेवर आपल्याला असताना आपल्याला दिसून येतो. म्हणजे चले जाओ छोडो भारत किंवा चले जाओ सारख्या आंदोलनामध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. आणि महात्मा गांधींच्या विचाराचा प्रभाव त्यांच्या अनेक कवितांमधून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतात. आपण पाहतो की या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि अखंड असणाऱ्या भारताचे 2 तुकडे झाले. एक पाकिस्तान वेगळा झाला, भारत वेगळा झाला, आणि या फाळणीला जबाबदार महात्मा गांधीच आहेत. म्हणून माथेपर्यंत त्यांची हत्या केली, आणि ही हत्या झाल्यानंतर, त्याचा खून झाल्यानंतर वसंत बापटांनी जी कविता लिहिली ती कविता अत्यंत महत्वाची आहे. म्हणजे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं
की वसंत बापटांच्या कविता आम्हाला समजून घ्याव्या लागेल, तर वसंत बापटांचा पिंड हा मूळ संस्कृत आणि मराठीचा पिंड आहे. म्हणजे संस्कृत मिश्रित भाषा कविता ती लिहिताना आपल्याला दिसून येतात. महात्मा गांधींची हत्या झाल्यानंतर, खून झाल्यानंतर वसंत बापट लिहितात, काम क्रोधही जिंकले, म्हणजे क्रोधही जिंकले, परी तये आम्हा कुठे जिंकिले. काम क्रोधही जिंकले, परी तये आम्हा कुठे जिंकले. त्याने मत्सर मारिला, त्याने मत्सर मारिला, परी आम्ही मारून त्यास टाकिले. त्याने मत्सर मारिला, परी आम्ही मारून त्यास टाकिले. तो सर्वज्ञ परी तया कुटीला, ना आमची ठाऊकी. मोठा बुद्ध असेल तो, मोठा बुद्ध असेल तो, परी आम्ही निर्बुद्ध होतो की. म्हणजे तो बुद्ध असेल पण आम्ही कोण होतो, निर्बुद्ध होतो. म्हणजे महात्मा गांधींची जी हत्या, जो खून झाला, त्या खुनाचा निषेध या ठिकाणी करताना दिसला, की आमच्यातला काम क्रोध होता, जी बदल्याची भावना होती, त्या बदल्याच्या भावनामधून आम्ही त्यांचा खून केला आणि शेवटी तो बुद्ध असेल, तो ज्ञानी होते. म्हणजे जगामध्ये सत्य आणि अहिंसेच्या जोरावर या देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे हे महात्मा गांधी होते. आणि महात्मा गांधींचा विचाराचा प्रभाव ह्या वसंत बापटावरती होता, हा या कवितेमधून मारून दिसतात. म्हणजे महापुरुषाचा खून व्हावा हे देशाचं दुर्दैव्य आहे, असा दुर्दैव्य आशावाद या कवितेमधून वसंत बापट व्यक्त करताना दिसून येतात. वसंत बापटांच्या कवितेच्या अनुषंगानं, म्हणजे योगदानाच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस चर्चा करतो, काव्याच्या अनुषंगाने आपण ज्यावेळेस चर्चा करतो, तर वसंत बापटांचे जे काव्य आहेत, ज्यांचं जे भाषा सौंदर्य आहे, हे अत्यंत महत्वाचं असं भाषा सौंदर्य असल्याचं आपल्याला दिसून येतात. म्हणजे भाषा सौंदर्याचं रेलचेल त्यांच्या कवितेमध्ये असल्याचे आपल्याला दिसून येतात. म्हणजे आशयघन अशी त्यांची शब्दकळा आहे. म्हणजे कोणतीही कवितेची ओळ घ्या, ही आशयघन अशी असणारी ही शब्दकळा आहे. नाद माधुर्य आणि लयबद्धता असल्याचे आपल्याला त्याच्यामधून दिसून येतात. त्याचबरोबर अलंकार आहेत, छंद प्रभुत्व आहेत. याचा म्हणजे अलंकारावरती आणि छंद प्रभुत्व, छंदावरती त्यांचं प्रभुत्व आहे. उपमा असतील, उत्प्रेक्ष असतील, यमक आहेत, अनुप्रास आहेत, याचा वापर त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. म्हणजे वसंत बापटांचा अलंकारावर प्रभुत्व होतं, छंदावर प्रभुत्व होतं. हे त्यांच्या काव्याच्या म्हणजे अलंकाराचा, छंदाचा त्यांनी आपल्या कवितेमध्ये वापर केलेला आहे. म्हणजे त्यांची प्रतिमासृष्टी हा व्याख्यानाचा दुसरा विषय होईल. त्याच्यामधली आली प्रतिकात्मकता असेल, नाट्यात्मकता असतील, रस विचार असेल, म्हणजे जवळपास 12 काव्य संग्रह ही वेगवेगळ्या अंगाने त्याच्यावर पीएचडी होऊ शकते, असे आशय घन असणारे, अशी शब्दकळा असणारे, नादमाधुर्य असणारे, लयबद्धता असणारे, प्रतिमासृष्टीचं वेगळं देण असणारे हे काव्यसंग्रह असल्याचे आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर कवी म्हणूनही वसंत बापट हे मराठी साहित्यामध्ये प्रसिद्ध झालेले आहेत. पण कविताचं लिखाण करत असताना, 12 काव्यसंग्रहाचं लिखाण करत असताना वसंत बापटांनी काही गद्य लेखनही केलेलं आहे, त्याची आम्हाला या ठिकाणी नोंद घेणं गरजेचं ठरतं. 12 गावचं पाणी हे त्यांचं प्रवास वर्णन 1966 मध्ये प्रकाशित झालं. आणि 12 गावचं पाणी हे प्रवास वर्णनामध्ये म्हणजे वसंत बापटांनी वर्षभर भारत भ्रमण केलेलं आहे. आणि भारत भ्रमण केल्यानंतर, भारताचं अनेक अंगाने दर्शन घेतल्यानंतर जे जे पाहिलं आहे, जे जे अनुभवलेलं आहे, जे 12 गावचं पाणी त्यांनी चाकलं, त्यात इतरांना सहभागी करून घेण्यासाठी बापटांनी 12 गावचं पाणी लिहिलं आणि लिहिलेलं आहे. म्हणजे 12 गावचं पाणी म्हणजे संपूर्ण भारत भ्रमण केल्यानंतर भारताचं अखंडतेचं, संस्कृतीचं, गंगा जमुना तहजीबचं, वेगवेगळ्या जाती धर्माचं दर्शन या 12 गावचं पाणी या गद्य साहित्यामधून त्यांनी करून दिलेलं आहे. म्हणजे हे लिहिण्यामागचा कोणताही त्यांचा व्यावहारिक दृष्टिकोन नसल्याचं आपल्याला दिसून येतात. त्याचबरोबर 1981 मध्ये जिंकुनी मरणाला हे व्यक्तिदर्शन त्यांनी प्रकाशित केलेलं आहे. आणि हे व्यक्तिदर्शन प्रकाशित करत असताना साधना साप्ताहिकाचे ते संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत असताना व्यक्तिचित्र आणि मृत्यूलेख त्यांनी लिहिलेले आहेत. आणि ते अत्यंत महत्वाचे असणारे हे व्यक्तिचित्रे आणि मृत्यूलेख अत्यंत महत्वाचे आहेत. विसाजी पंतांची 20 कलमी बखर एक राजकीय उपहासही त्यांनी लिहिलेला आहे. आणि त्याचबरोबर म्हणजे शेवटचे 10 वर्षामध्ये ते मुंबई विद्यापीठामध्ये तोंडलिक अभ्यासाचं काम करत असताना तोंडलिक साहित्यामध्ये जे महत्वपूर्ण 4-5 जे ग्रंथ लिहिलेले गेले आहेत, त्या ग्रंथामध्ये वसंत बापटांचं तोंडलिक साहित्याभ्यास, मूलतत्वे आणि दिशा
हा चर्चात्मक प्रबंध असल्याचं आपल्याला दिसून येतं. वसंत बापटांचं बालसाहित्य अत्यंत महत्वाचं असणारं हे बालसाहित्य आहे. या बालसाहित्यामधून वसंत बापटांनी ज्या बालकविता लिहिलेल्या आहेत, जे बालमनासाठी त्या अत्यंत महत्वाच्या असणाऱ्या त्या कविता आहेत. त्याचं शीर्षकही अत्यंत असे महत्वपूर्ण आणि बोलकं असणारे ते शीर्षक आहे. म्हणजे चंगा मंगा हे त्यांचं बालकविता संग्रह आहे. म्हणजे चंगा मंगा लहान मुलांना त्या त्या गोष्टी चांगल्या आवडतील. चंगा मंगा 1983 मध्ये त्यांची बालकविता संग्रह प्रकाशित झाला. त्याच्यानंतर अबडक तबडक हा 1983 मध्ये प्रकाशित झाला. आम्ही 1985 मध्ये हे त्यांचे 3 बालकविता संग्रह आहेत. वसंत बापटांनी बाल गोविंद हे 1965 मध्ये बालनाट्य हे लिहिलेलं आहे. हे सगळं वाङ्मन शिदोरी म्हणजे जवळपास जे 40 मिनिटाचा जो अवधी आम्हाला देण्यात आलेला होता, त्या संपूर्ण वसंत बापट त्यामध्ये अधोरेखित करणं ते शक्यच गोष्ट नाही. ज्यांचा उल्लेख आपण अधोरच केलेला आहे की स्वातंत्र्यचं जे आंदोलन या देशामध्ये पेटलं होतं, की चले जाव असेल, छोडो भारत सारखं जे आंदोलन असेल, या आंदोलनामध्ये वसंत बापटांनी सहभाग घेतला. फक्त सहभागच घेतला नाही, तर वसंत बापटांना या आंदोलनामध्ये त्यांचा सक्रिय सहभाग होता. आणि सक्रिय सहभाग असताना वसंत बापटांना भूमिगत व्हावे लागले. ऑगस्ट 1943 मध्ये वसंत बापटांना नाशिकला पकडण्यात आलं. म्हणजे 1942 ते 1945 या कालखंडामध्ये त्यांना कारावासही भोगावा लागलेला आहे. म्हणजे स्वातंत्र्य लढ्यामध्ये एक स्वातंत्र्य सेनानी म्हणूनही त्यांची भूमिका महत्वाची होती. आणि क्रांतीची भाषा करणारे त्यांच्या अनेक कविता आपण सुरुवातीलाच बिजली संदर्भात आपण पाहिलेल्या आहेत. नंतर दुसरं महत्वाचं त्यांचं कार्य म्हणजे जन्मशताब्दी वर्ष असल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वाचे कंगोरे आपल्यासमोर मांडता आले पाहिजे. त्याचबरोबर या देशामध्ये आपण पाहतो की देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर असं वाटलं होतं की खालचा जो वर्ग आहे तो वर येईल आणि समाजामध्ये समता प्रस्थापित होईल. ती समता प्रस्थापितच्या ज्या आशा होत्या त्या फोल ठरलेल्या आहेत. या देशामध्ये वर्ण संघर्षाचा इतिहास हा फार जुना आहे आणि देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर एक घटना मिळाली. घटना मिळाल्यानंतर सर्व दलित समाजाला एक अधिकार मिळतील अशी आमची भोळी भाबडी अपेक्षा होती, ती फोल ठरलेली आपल्या दिसून येतात. म्हणून वसंत बापटांनी जे पंढरपूर मुक्ती आंदोलन झालेलं आहे, म्हणजे आजही आपण पाहतो की पंढरपूरच्या मंदिरामध्ये अस्पृश्यांना प्रवेश नव्हता. म्हणून पंढरपूर मुक्ती आंदोलन जे साने गुरुजींच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन झालेलं आहे, या आंदोलनामध्ये हरिजन वर्गाला प्रवेश नव्हता. विठ्ठलाचं दर्शन त्यांना दुरूनच घ्यावं लागत होतं. अशा साने गुरुजी सोबत वसंत बापटांचे कार्य महत्वपूर्ण असल्याचे आपल्याला दिसून येतात. असं दुर्लक्षित असणारं हे व्यक्तिमत्व अत्यंत महत्वाचं असणारं हे व्यक्तिमत्व आहे. आणि या व्यक्तिमत्वाच्या अनुषंगानं म्हणजे त्यांच्या जन्म शताब्दी वर्षाच्या निमित्तानं आज 2 महाविद्यालयाच्या वतीनं म्हणजे शिवाजी महाविद्यालय आणि भारतीय महाविद्यालय म्हणजे इंदिरा संत आणि वसंत बापट या 2 कवींच्या जन्मशताब्दीच्या निमित्तानं आपण एक काव्यांजली कार्यक्रम आणि त्याचबरोबर गीतांजली त्यांना भावने हे करण्यासाठी त्यांच्या कवितेची गीताच्या रूपानं हे करण्यासाठी आपण ह्या कार्यक्रमाचं आयोजन केलं. त्याबद्दल मी फार म्हणजे यापुढे मला एक मीटिंग असल्यामुळं आणि कार्यक्रमाचा वेळ पुढे झाल्यामुळं माझ्या वाणीला या ठिकाणी मी पूर्ण विराम देतो आणि महाविद्यालयाचं मी अभिनंदन करतो. जवळपास या 2-2.5 वर्षाच्या कालखंडामध्ये म्हणजे वेबिनार आणि सेमिनार यांना एक प्रकारचं होतच आल्याचं आपल्याला दिसून येतात. पण महाविद्यालयाचं कौतुक याच्यासाठी की आपण एक वेगळं ही चर्चासत्र आपण ही परिषद घेतलेलीच आहेत, पण त्या परिषदेमध्ये आपण एक गीतांची काव्यांजली ही कार्यक्रम करत आहात. हा एक अभिनय उपक्रम असा आहे. त्याचबरोबर महाविद्यालयाचे सर्व 2 महाविद्यालयाचे मराठी विभागाचे प्रमुख जवळपास कोणताही कार्यक्रम करणं एवढं सोपी गोष्ट नसते आणि हे करत असताना त्यांना अनेक वेळ द्यावा लागतात. असे मराठी महाविद्यालय मराठी विभाग प्रमुख असणाऱ्या सर्व प्राध्यापकांचं मी मन भरून कौतुक करतो. त्याचबरोबर डॉक्टर वर्षा चिखले मॅडम जवळपास 1 महिन्यापासून माझ्या संपर्कात होत्या. जे आजही आपण पाहतो की बृहन महाराष्ट्रामध्ये मराठी भाषेचा प्रचार प्रसार करणं आणि काम करणं एवढी सोपी गोष्ट नाही. आणि माझ्या संदर्भामध्ये एक शिक्षकी शाळा माझी आहे. जवळपास 200-250 विद्यार्थी मराठीचं अध्ययन अध्यापन अलीगड मुस्लिम केंद्रीय विद्यापीठामध्ये करतात. एकच शिक्षक आहे आणि तासा 250 विद्यार्थ्यांच्या जवळपास आठवड्यामध्ये जवळपास 25-30 तासिका एकट्याला घ्याव्या लागतात. अशा व्यस्त शेड्यूल मध्ये पीएचडीचे थीसिस आणि वेबिनार याचे रोजच निमंत्रण असतात. पण डॉक्टर वर्षा चिखले मॅडम यांनी आग्रहाची विनंती केली
अमरावती सारख्या विभागामध्ये त्या माझ्याशी जोडल्या गेल्यात. तसं तर विद्यापीठाचं मोना चिमोटे मॅडम आणि मनोज ताडे सर यांच्याशी परिचय आहेत. अशा वेगळ्या या परिषदेमध्ये मी सर्वांचं मन भरून कौतुक करतो. आणि आपण वसंत बापट यांच्या आजही आपण पाहतो की वेबिनारचे विषय काय आहेत, वेगवेगळे विषय असतात, पण एक वेगळा विषय घेऊन आपण विचार मंथन करत आहात, त्याबद्दल पुन्हा एकदा कौतुक. आणि शेवटी वसंत बापटांच्या 2 ओळीनं माझ्या व्याख्यानाला मी पूर्णविराम देतो की भेद सारे मावळू द्या, की भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, भेद सारे मावळू द्या वैर साऱ्या वासना, मानवतेच्या एकतेची पूर्ण हो कल्पना, नित्य आम्ही मानू बंधुतेच्या बंधना, सत्यशिव सुंदरतेची नित्य हो आराधना, सत्यशिव सुंदरतेची नित्य हो आराधना. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. धन्यवाद सर.